वेलकम बॅक स्टुडंट. आज आपण पायथागोरस थेरमचं तिसरं लेक्चर की ज्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहे. तर हा जो 2.1 प्रॅक्टिस सेट आहे तो सगळा आपण ज्या आत्ता प्रॉपर्टीज बघितल्यात लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 वर त्याच्यावरच बेस्ड आहेत. तर सुरुवात करूया. जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो आपण पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलं होतं, त्यामुळे तुम्ही तो प्रॅक्टिससाठी सोडवा. त्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट्स त्याच्यावर तो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 1 आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. आपण आज क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे? इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आपल्याला जो ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल MNP, तो राईट अँगल ट्रायंगल आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP. जो NQ सेगमेंट आहे की जो राईट अँगलमधून जातोय, की जो MPला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे तर MQ इज इक्वल टू 9. MQची लेंथ किती आहे? 9 आहे. QP इज इक्वल टू 4. QPची लेंथ किती आहे? 4 आहे. फाइंड NQ. आपल्याला काय करायचं आहे? NQ फाइंड आउट करायचं आहे. तर आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन बघितलं होतं. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा इथं यूज करू शकतोय. यामध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आणि त्याच्यामध्ये राईट अँगलमधून हायपोटेनसवर परपेंडिक्युलर असेल तर आपण तो यूज करू शकतो. चला मग बघूया याचा आन्सर काय येतं ते. तर मी सुरुवातीला गिवन लिहून घेतलंय. आपल्याला दिलेलं ट्रायंगल कोणतं आहे तर MNP. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP. हा जो MP आहे तो हायपोटेनियस आहे. तर आपण लिहू शकतो बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता जॉमेट्रिक मीन नुसार हा जो NQ आहे त्याचा स्क्वेअर हा MQ आणि QP यांच्या प्रोडक्ट एवढा असतो. तर व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर NQ स्क्वेअर इज इक्वल, MQ किती आहे तर 9, QP किती आहे 4. तर यांचा प्रोडक्ट किती येईल? 9 4 जा 36, 9 चौक 36, आणि 36 कुणाचा स्क्वेअर आहे तर 6चा स्क्वेअर आहे. हे झालं आपलं पहिलं आन्सर. एकदम सोपा क्वेश्चन होता, 2 मार्काला पडेल तुम्हाला. ह्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं होतं तर जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी यूज करायची होती. त्यानुसार NQचा स्क्वेअर हा MQ आणि QPच्या प्रोडक्ट एवढा असतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे. आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही प्रॅक्टिससाठी होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं बघा. सी फिगर फाइंड RP अँड PS युझिंग इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR. आपल्याला ट्रायंगल PSR दिलाय की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली त्यांनी, आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं तर RP आणि PSची लेंथ फाइंड आउट करायची. तर आपल्याला जो ट्रायंगल दिलाय त्यामध्ये जर बघितलं तर अँगल S हा 90 डिग्री आहे, अँगल P हा 30 डिग्री आहे, म्हणजेच अँगल R किती असणार आहे तर 60 डिग्री असणार आहे. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे तो कोणत्या टाईपचा आहे तर 30 60 90 ट्रायंगल आहे, की ज्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. तर चला सुरुवात करूया. इन ट्रायंगल PSR अँगल S इज इक्वल टू 90, अँगल P इज इक्वल टू 30. जर तसं असेल तर अँगल R काय असणार आहे 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. म्हणजेच इथं आपण काय यूज करू शकतोय तर प्रॉपर्टी ऑफ थर्टी 60 90 ट्रायंगल. आपण काय लिहू शकतो बघा. आपल्याला साईड कोणती माहित आहे तर RS साईड माहित आहे किंवा SR साईड माहित आहे की जी 30च्या अपोजिट आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 30 अँगलच्या अपोजिट साईडची प्रॉपर्टी यूज करावी लागेल. म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा. तर 30च्या अपोजिट जी साईड आहे RS ती 1/2 असणार हायपोटेनिसच्या. हायपोटेनिस म्हणजे कोण तर राईट अँगलच्या अपोजिट साईड, म्हणजेच ती काय आहे RP साईड अपोजिट टू 30 डिग्री. आपल्याला ज्या व्हॅल्यू माहिती आहेत ते ठेवूया. RS किती दिले आपल्याला 6 इज इक्वल टू 1/2 इंटू RP. म्हणजेच RP इज इक्वल टू किती येईल 6 2 जा, हे 2 भागाकार इकडे गेले गुणाकाराला, म्हणजेच RP इज इक्वल टू किती येईल 12. एक माहीत झालं आपल्याला
आर पी. आता आपल्याला काय माहीत करून घ्यायचं आहे, पी एस. तर हा जो अँगल आहे आर तो 60 डिग्री आहे आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणते, तर पी एस. मग आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की जी साईड 60 डिग्रीच्या अपोजिट असते ती हायपोटेनसच्या किती असते, √3/2 टाइम्स असते. लिहूया मग आपण. म्हणजे तिथं आपण काय लिहू शकतो, पी एस ही साईड कोणती आहे, तर साईड अपोजिट टू 60 डिग्री आणि ती हायपोटेनसच्या किती असते, √3/2 टाइम्स. आर पीची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केली, किती आली ती 12. 12ला 2ने डिवाइड केलं तर किती येईल, तर 6. म्हणजेच पी एस इज इक्वल टू किती आलं, 6/3. हे झालं आपलं सेकंड आन्सर, 6/3. तर सोपे सोपे क्वेश्चन आहेत. तुम्ही जर प्रॉपर्टीज लक्षात ठेवल्या तर सॉल्व करणं एकदम सोपं आहे. तुम्हाला हे माहीत पाहिजे की 30, 60, 90 ट्रायंगलमध्ये 30च्या अपोजिट साईड हायपोटेनसच्या 1/2 असते आणि 60च्या अपोजिट साईड ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. सोपे क्वेश्चन आहेत. चला बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं बघा, फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे की ज्याच्यामधून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, तर ए बी आणि बी सीची. तर पहिल्यांदा आपण फिगर बघूया. फिगरमध्ये काय दिलं आहे, तर ट्रायंगल ए बी सी दिला आहे, त्याच्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे. ए बी आणि बी सी ह्या इक्वल साईड्स आहेत, ए बी आणि बी सी इक्वल साईड्स आहेत. तर पहिले ॲक्टिव्हिटीमध्ये जो पहिला भाग आहे की ए बी इज इक्वल टू बी सी दिलं आहे, तर ते गिवनमध्येच आहे. म्हणजे इथलं आन्सर आपलं काय येणार आहे, तर गिवन. पुढचा भाग आपल्याला अँगल बी ए सी लिहायला सांगितलं आहे. अँगल बी ए सी हा जो अँगल आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो आपल्याला माहित आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये राहिलेले 2 अँगल हे ॲक्युरेट अँगल कॉम्प्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम किती असते, 90. दुसरी गोष्ट, ए बी आणि बी सी इक्वल आहेत, म्हणजे अँगल ए आणि अँगल सी इक्वल असणार आहेत. मग जर 90चे 2 इक्वल भाग केले तर हा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री आणि हा सुद्धा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. म्हणजे इथं आपण किती लिहू शकतो, 45 डिग्री. ह्याच्यानंतर जर ट्रायंगल बघितलं तर कोणत्या टाईपचा येतोय, तर 45, 45, 90. ना आपण 45, 45, 90ची प्रॉपर्टी लास्ट लेक्चरमध्ये शिकलोय. त्यामध्ये प्रॉपर्टी काय सांगते, तर ज्या साईड परपेंडिक्युलर आहेत ईच अदर, द साइड्स विच आर परपेंडिक्युलर टू ईच अदर विच आर 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. त्या हायपोटेनसच्या किती असतात, तर 1/√2. 1/√2 म्हणजे आपला इथला आन्सर काय आला, 1/√2. ए सीची व्हॅल्यू त्यांनी गिवनमध्ये दिली आहे किती, √8. इथं आपलं किती आहे, 1/√2. 8ला त्यांनी काय केलं, 8 म्हणजे 4 × 2, 4चं स्क्वेअर रूट किती असणार, 2. तर या √8चं त्यांनी 2/√2. आपलं इथलं आहे किती, 1/√2. हे एकमेकाला काय होईल, कॅन्सल. म्हणजे इथं आन्सर किती येईल, 2. म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू, आपलं आन्सर किती आलं, 2. क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. तर इथं आपल्याला डायग्राम त्यांनी दिलेलं नाही, फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे की एक स्क्वेअर आहे की ज्याच्या डायगोनलची लेंथ किती आहे, तर 10 सेंटीमीटर आहे. डायगोनल आपल्याला 10 सेंटीमीटर दिलं आहे. त्याच्यावर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर त्याची साईड आणि त्या स्क्वेअरची काय करायची, पेरिमीटर फाइंड आउट करायची. तर पहिल्यांदा एक स्क्वेअर आपण कन्सिडर करूया, त्यानुसार डायग्राम काढूया, त्याचा डायगोनल दाखवूया, बघूया. सोपा क्वेश्चन आहे. तर इथं आपण डायग्राम ड्रॉ केली की ज्या डायग्राममध्ये पी क्यू आर एस हा स्क्वेअर आहे आणि त्याचा डायगोनल पी आर, त्याची लेंथ किती आहे, तर 10 सेंटीमीटर आहे. तर त्यानुसार आपण लिहूया. तर आपण काय कन्सिडर केलं, तर क्वाड्रॅटरल पी क्यू आर एस हा स्क्वेअर आहे आणि ज्याच्या डायगोनल पी आरची लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. तर आपण काय करूया, तर एक ट्रायंगल ह्या साईडचा सिलेक्ट करूया. तर ट्रायंगल कोणता सिलेक्ट करूया, तर ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आर आपण सिलेक्ट करूया. इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू किती असणार, 90 डिग्री. अँगल ऑफ
स्क्वेअर. स्क्वेअरचा प्रत्येक अँगल कसा असतो? 90 डिग्री असतो. पी क्यू आणि क्यू आर इक्वल साईड आहेत. पी क्यू इज इक्वल टू क्यू आर. साइड्स ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरच्या सगळ्या साईड कशा असतात? तर इक्वल लेंथच्या असतात. म्हणजेच हा कसला ट्रायंगल झाला? तर आयसोस्केल ट्रायंगल झाला. दोन साईड इक्वल आहेत. मग जर दोन साईड इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट अँगल पण इक्वल असणार. म्हणजे हे दोन अँगल किती असणार? तर 45 डिग्रीचे असणार. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? देअरफॉर अँगल क्यू पी आर, ठीक आहे, मी आता लिहिताना असं लिहितो आर पी क्यू इज इक्वल टू अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 45 डिग्री. मग आता जर असं असेल तर आपण काय यूज करू शकतोय? बाय प्रॉपर्टी ऑफ 45 90 ट्रायंगल काय लिहू शकतो आपण? तर परपेंडिक्युलर करणाऱ्या साईड म्हणजेच पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू किती असणार? 1/√2 टाइम्स पी आर. पी आरची लेंथ किती आहे? तर 10. म्हणजेच आपण इथं काय करू शकतोय? 1/√2. 10 म्हणजेच काय? 5 × 2. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू किती येईल? 5/√2. बऱ्याच जणांना हे लक्षात आलं नसेल की मी 5/√2 कसं लिहिलं, तर इथं मी एक्सप्लेन करतो. तर इथं जर बघितलं तुम्ही तर हे 2 आहे आणि 2 म्हणजेच आपण काय लिहू शकतोय? √2 × √2. हे √2 आणि ह्यामधलं एक √2 कॅन्सल झाल्यानंतर हे 5 आणि हे √2 इथं शिल्लक राहील. म्हणजे स्क्वेअरची प्रत्येक साईड आता इक्वल असणार आहे. ती किती असणार आहे? तर 5/√2 सेंटीमीटर. आपल्याला अजून काय फाइंड आउट करायचं आहे? तर पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर इज इक्वल टू किती असतं स्क्वेअरच्या बाबतीत? तर पेरिमीटर इज इक्वल टू 4 × साईड. आता 4 × साईडची व्हॅल्यू किती आली आपली? 5/√2. 4 5 20/√2 सेंटीमीटर. म्हणजे दोन आन्सर आपण लिहू शकतो. पहिलं काय? तर साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5/√2 सेंटीमीटर आणि दुसरं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 20/√2 सेंटीमीटर. तर सोपे सोपे क्वेश्चन आहेत, काही जास्त अवघड क्वेश्चन नाहीत, तुम्ही समजून घेऊ शकता. इथला भाग समजून घ्या. 10चं मी काय केलं? 5 × 2. ह्या 2च्या बाबतीत आपण काय लिहू शकतोय? √2 × √2. हे एकमेकाला कॅन्सल होईल. आपला आन्सर काय राहील? 5/√2. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 आहे. इन फिगर अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. FG परपेंडिक्युलर ED if GD is equal to 8, FG is equal to 12. Find EG, FD and EF. आपल्याला 3 सेगमेंट फाइंड आउट करायचे आहेत. EG, FD आणि EF. जर डायग्राम बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगलमधून काय केलंय तर अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, अल्टिट्यूड काढली. म्हणजेच इथं आपण दोन गोष्टी यूज करू शकतोय. पहिली गोष्ट म्हणजे काय? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि दुसरं काय? तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. तर अगोदर मी गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतो. एकदम सोपा क्वेश्चन आहे. दिलेली इन्फॉर्मेशन काय? इन ट्रायंगल DEF अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. तर आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे त्याच्यावर बघूया आपण काय काय फाइंड आउट करायचं आपल्याला. तर दिलेलं काय? FG दिलंय. FG किती दिलंय? 12. GD दिलंय काय? 8. आपल्याला EG फाइंड आउट करायचं आहे की ज्यामध्ये आपण जॉमेट्रिक मीन यूज करू शकतोय. म्हणजे सुरुवातीला आपण काय यूज करूया? बाय प्रॉपर्टी ऑफ बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आपण काय लिहू शकतो? तर FG चा स्क्वेअर हा EG आणि GD यांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असणार.
ई जी इंटू जी डी. व्हॅल्यू पुट करूया. एफ जी किती आहे तर 12चा स्क्वेअर. ई जी आपल्याला माहीत नाही आहे इंटू जी डी किती आहे 8. 12चा स्क्वेअर किती येईल 144. 8 इथं मल्टिप्लिकेशनला इकडे आल्यानंतर काय होईल ई जी इज इक्वल टू 144/8. जर डिवाइड केलं तर किती येईल तर तर किती येईल 18. ई जीची व्हॅल्यू किती येईल 18. आता दुसरी व्हॅल्यू कुठली बघूया तर एफ डी. एफ डी कुठं आहे तर ह्या ट्रायंगलचा भाग आहे. आपल्याला आत्ता जे मिळालं ते ई जी किती मिळालं आपल्याला 18. तर यामध्ये दोन पद्धतीने सोडवू शकतो आपण. इथं आपण एफ डी फाइंड आउट करण्यासाठी काय करू शकतो पायथागोरस पण यूज करू शकतो ह्या ट्रायंगलमध्ये, किंवा तिन्ही ट्रायंगल एकमेकाशी काय असतात सिमिलर असतात ते पण यूज करू शकतो. आपल्याला ई एफ पण फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा काय करूया आपण जे तिन्ही ट्रायंगल एकमेकाशी सिमिलर असतात त्या पद्धतीने सोडवूया किंवा पायथागोरस यूज करू. आता हा ट्रायंगल निवडला आपण एफ जी डी. कोणता ट्रायंगल एफ जी डी. त्यामध्ये हा जो जी अँगल आहे तो किती आहे 90 आहे. मग त्याच्या अपोजिट साईड कोणते एफ डी. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ जी स्क्वेअर प्लस जी डी स्क्वेअर. हे कशावरून लिहिलं आपण तर पायथागोरस थेरम म्हणून. कशावरून लिहिलं आपण पायथागोरस थेरम म्हणून. व्हॅल्यू पुट करूया. एफ डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एफ डी तसंच एफ जी किती आहे तर 12चा स्क्वेअर प्लस जी डी किती आहे 8चा स्क्वेअर. हे किती येईल तर एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू याची ॲडिशन किती येते बघूया 4 4 8. म्हणजेच एफ डी इज इक्वल टू किती येईल √208. हे किती असणार आहे 4 25 4 2. अजून काय करता येईल काय 13 चौक 52. म्हणजेच एफ डी इज इक्वल टू किती येईल हे 4 चौक 16. 16चा स्क्वेअर रूट किती असणार 4√13. हे किती येईल 4√13. इथं 208 त्याचे फॅक्टर काय आले 4 इंटू 52. 52 किती असणार आहे 4 इंटू 13. हे 4 4चा 16. त्याचं स्क्वेअर रूट किती येईल 2. दुसरं जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते काय फाइंड आउट करायचं आहे ई एफ. हे ई एफ आपल्याला फाइंड आउट करायचं. दुसरा ट्रायंगल सिलेक्ट करूया आपण. कोणता ट्रायंगल इन ट्रायंगल ई जी एफ. ई जी एफ अँगल ई जी एफ हा किती आहे 90 डिग्री. तर हा जो अँगल 90 आहे त्याच्या अपोजिट साईड ई एफ. ई एफचा स्क्वेअर इज इक्वल टू ई जीचा स्क्वेअर प्लस एफ जीचा स्क्वेअर. परत एकदा रिझन काय येईल तर पायथागोरस थेरम. व्हॅल्यू पुट करूया. ई एफ माहीत नाही आहे. ई एफ माहीत नाही आपल्याला. ई जी किती आहे ई जी आपण फाइंड आउट केलं आहे 18चा स्क्वेअर प्लस एफ जी किती आहे तर 12चा स्क्वेअर. 18चा स्क्वेअर किती येईल 324. 12चा स्क्वेअर किती 144. याची ॲडिशन 8 6 4. तर ई एफ इज इक्वल टू काय √468. याचे जर फॅक्टर पाडले आपण तर फॅक्टर कसे येतील पहिला 4 भाग जातोय 4 1 4 4 1 4. इथं 2 राहिले 4 7 28. 117 म्हणजे काय तर 13 गुणिले 9. आता हे 9 चौक 36. 36 कुणाचा स्क्वेअर आहे तर 6चा.
तर EF इज इक्वल टू काय येईल 6√13. FD किती आलं होतं 4√13. EF किती येईल तर 6√13. तर आपण इथं सरळ पायथागोरस थेरम यूज केला. तुम्ही हेच एक्झाम्पल सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल यूज करून पण सोडवू शकता. इथलं समजून घ्या. 4 पहिल्यांदा भाग लावला 117 आलं. 117 म्हणजेच किती 9 गुणिले 13, 9 चौक 36, 36 कुणाचा 6चा स्क्वेअर आहे. तर आपलं हे पहिलं आन्सर हे पहिलं आन्सर EG, हे दुसरं आन्सर FD आणि तिसरा आन्सर EF. एकाच क्वेश्चनमध्ये आपण 2 वेळा पायथागोरस आणि एकदा जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी यूज केली. तर सुरुवातीला पण तुम्ही इथं पायथागोरस यूज करून FD काढली असती तरी चाललं असतं. सिक्वेन्स वाईज गेलो आपण. पहिल्यांदा EG, परत FD आणि परत EF. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9. यामध्ये काय दिलं बघा. इन फिगर M इज द मिड पॉईंट ऑफ साईड QR. M हा काय तर मिड पॉईंट आहे QRचा. अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. तर पहिल्यांदा आपण मिड पॉईंट दिलं त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो ते बघूया. इन फिगर M is midpoint of side QR. जर तसं असेल तर आपण काय लिहू शकतो तर हा RM आहे आणि हा MQ आहे, हा इक्वल असणार आणि तो QRच्या काय असणार 1/2 असणार. QRच्या काय असणार 1/2 असणार. आता आपण काय करू शकतो तर ॲक्च्युली 3 ट्रायंगल आहेत. मोठा ट्रायंगल हा छोटे 2 ट्रायंगल. याच्यामध्ये जो मोठा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये पण पायथागोरस यूज करू शकतोय आणि छोटा ट्रायंगल PRM त्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो पायथागोरस यूज करू शकतो. तर सुरुवातीला मी काय करतो, हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये मी काय करतो पायथागोरस यूज करतो. इन ट्रायंगल PRM अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर मी काय लिहू शकतोय PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. याला रिझन काय येईल पायथागोरस थेरम. त्याला रिझन काय येईल पायथागोरस थेरम. आता जर बघितलं आपण आपलं जे टू प्रूव्ह आहे किंवा जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये PM आहे, PR आहे, RM नाही आहे इथं. तर मी RMची व्हॅल्यू काढून घेतो. तर RM स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल PM स्क्वेअर आहे या साईडला, हे प्लस तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस. आपल्याला 2 मिळालं. RM स्क्वेअरची व्हॅल्यू घेतली. आता मी मोठा ट्रायंगल PRQ त्याच्यामध्ये इन ट्रायंगल PRQ अँगल PRQ इज इक्वल टू काय 90 डिग्री. पायथागोरस यूज करू शकतो. हायपोटेनस काय PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. याला परत रिझन काय येईल तर पायथागोरस थेरम. याला रिझन काय येईल पायथागोरस थेरम. जर बघितलं तुम्ही तर RQ इथं नाही आहे. PQ स्क्वेअर आपल्याला पाहिजेच, PR पाहिजेच, RQ नाही आहे. तर ह्याच्यावरून आपण RQची व्हॅल्यू काढू शकतो. हे PQ स्क्वेअर ॲज इट इज, PR स्क्वेअर ॲज इट इज. RQ काय येईल हे 2 भागाकाराचं इकडे गेलं गुणाकाराला. तर RQच्या जागी मी किती लिहू शकतो 2RM ब्रॅकेट स्क्वेअर. हे कशावरून लिहिलं मी फ्रॉम 1. तर हा जो RQ आहे तो RMच्या दुप्पट असणार आहे. इथं स्क्वेअर करून घेऊया. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर किती येईल 4RM स्क्वेअर. आता जर बघितलं तर RM इथं नाही आहे आणि RMची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केली इक्वेशन 2 मध्ये. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4 इंटू RM स्क्वेअरची व्हॅल्यू काय PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. आता ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. इथं काय PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4 इंटू PM स्क्वेअर मायनस
4 इंटू पी आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल पी एम स्क्वेअरची एकच टर्म आहे 4pm स्क्वेअर. पी आर स्क्वेअरच्या 2 टर्म आहेत, एक आहे +1 आणि दुसरी आहे -4, म्हणजेच किती -3 पी आर स्क्वेअर. आणि जर तुम्ही बघितलं तर हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर -3pr स्क्वेअर. तर हा पण सोपा क्वेश्चन होता. आता राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही प्रॅक्टिससाठी होमवर्क म्हणून सॉल्व करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका. जे होमवर्कला सोडवतील ते नेहमीप्रमाणे मला व्हॉट्सअप करा. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये येतच थांबूया. थँक्यू.